श्री गुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः हरि ओम कांताय कल्याण गुणैकधाम्ने नवद्युनाथः प्रतिमप्रभाय नारायणाय अखिलकारणाय श्रीप्राणनाथाय नमस्करोमि सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती श्रीलक्ष्मीर्वरलक्ष्मीश्च प्रसन्ना भव सर्वदा नमस्ते प्राणेश प्रणतविभवाय वनिमगा नमस्वामिन् रामप्रियतम हनुमन् गुरुगुण नमस्तुभ्यं भीम प्रबलतम कृष्णेष्ट भगवन् नमः श्रीमन्मध्व प्रदिशसृषन्नो जय जय नौमिन्याय सुधादिकृज्जय मुनीन् श्रीपादरट्सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वंदे हंसवरान् रघुत्तमगुरुन् वैदद्यवाराणितीन् श्रीसत्यव्रत राघवेन्द्र मुनिपान् सद्बोधसध्यानपान् विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यानौमिन्याय सुधारतान् शास्त्रेषु पारदृश्वाणं शास्त्रज्ञेश्च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं यतिं भजे विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः हरिः ओम श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम कालच्या दिवशी तुम्ही 9व्या सर्गामध्ये शोभन भट्टांची कथा ऐकला असाल आणि उडुपीमध्ये कृष्णाची प्रतिष्ठापना केली हे पण तुम्ही कालच्या सर्गामध्ये ऐकलात. आता 10व्या सर्गामध्ये श्रीमदाचार्यांचं चरित्र सांगत आहेत. म्हणजे त्यांनी केलेले जे अद्भुत गोष्टी आहेत जे सहसा मानव करू शकत नाहीत. मानव साधारण माणूस जो आहे तो ह्या गोष्टी करू शकत नाही. अशा गोष्टींचं वर्णन 10व्या सर्गामध्ये नारायण पंडिताचार्य वर्णन करतात. 10व्या सर्गामध्ये तर प्रथमतः सांगतात सपदी समस्कुरुत भृशं माधव गुणसाधकोत्थ मध्वरविः भृगुकुल तिलकस्थानं तापकरः पापपांथानां. म्हणजे काय सांगतात तर वसंत ऋतू आल्यावर कसे झाडाला फळं आणि फुलं येतात आणि वसंत ऋतू जसा मार्गावरती जाणाऱ्यांना जे मार्गस्थ असतात त्यांना आपल्या तापाने त्यांना त्रास देतो, तसंच मध्वाचार्य नावाचा जो सूर्य आहे, मध्वाचार्य नावाचे जे सूर्य आहेत ते सूर्य ज्ञानरूप प्रकाश देत होते. ज्ञानरूप प्रकाशाने लक्ष्मीपतीचे ज्ञान, त्या आनंद, कारुण्य, वात्सल्य आदींचे वात्सल्य जे गुण आहेत ते प्रकट करीत जे मार्गस्थ जाणारे जे लोक आहेत त्यांना जे त्रास होतात ते कुवादी रूप असलेले मार्गस्थ लोक त्या लोकांना त्रास देत भृगुकुल तिलक असलेले परशुराम देव जसे शोभायमान होत होते तसेच श्रीमन मध्वाचार्य पण शोभायमान होत होते असं पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. श्रीमन मध्वाचार्य 2 वेळेस बद्रीला जाऊन आले. दुसऱ्या वेळेस बद्री आश्रमाला जाऊन आल्यावर त्यांचं निवासस्थान उडुपी येथे येतात. उडुपी येथे आल्यावर तिथे असलेले जे लोक आहेत ते लोक प्रजा जे आहे ते त्यांच्या शिष्यांना विचारतात. एका शिष्याला विचारतात, काय विचारतात तर तुम्ही बद्रिकाश्रम यात्रेला जाऊन आलेला आहेत तर तिथे झालेल्या काही गोष्टी आम्हाला तुम्ही सांगा. त्यामुळे आमचे गुरुचे जे वर्णन आहे, गुरूंचे जे गुण आहेत, गुरूंचं जे चरित्र आहे ते चरित्र ऐकल्यानं आम्हालाही थोडं पुण्य लाभेल. म्हणून तिथली
जी प्रजा आहे, जे लोक आहेत, ते श्रीमदाचार्यांच्या शिष्यांना प्रार्थना करतात. श्रीमदाचार्यांच्या शिष्यांना प्रार्थना केल्यावर तेव्हा श्रीमदाचार्यांचे शिष्य पण म्हणतात, हो मी अवश्य सांगेन. पण पहिल्यांदा म्हणतात, भुवनाद्भुत मध्वचेष्टितम नवदेमापि सुरायुषा वयम सकलम खलु किंतु किंचिदप्यथ शुश्रूषु जनाय वर्ण्यते. हे जे वर्णन आहे श्रीमदाचार्यांचं ते भुवनाद्भुत मध्वचेष्टितम, ह्या अख्ख्या जगामध्ये अत्यंत श्रेष्ठ असं चरित्र आहे. मध्वाचार्यांचं चरित्र अत्यंत श्रेष्ठ आहे. नवदेमापि सुरायुषा वयम, देवतांचं जे आयुष्यमान आहे ते आयुष्यमान संपजिस्तोरही श्रीमदाचार्यांचं चरित्र सांगत राहिलं तरी ते संपत नाही. आपलं आयुष्मान नाही, आपण जितके दिवस जगतो, 100 वर्ष जगतो, 150 वर्ष जगतो, तेवढं आयुष्य नाही. देवमान जे देवता जगतात कित्येक वर्ष, त्यांच्या आयुर्माना प्रकारे जरीही श्रीमदाचार्यांचं चरित्र सांगितलं तरीही ते कमी आहे असं सांगतात. सांगून हे श्रीमदाचार्यांचं जे चरित्र आहे त्यात हे सगळं चरित्र तर मला सांगण्याची शक्ती नाही, पण मी जेवढे प्रत्यक्षानं बघितलेलं आहे, मला जेवढा श्रीमदाचार्यांच्या सोबत राहून त्यांचं प्रत्यक्ष केलेले जे गोष्टी आहेत ते मी प्रत्यक्षाने बघून मला जे लाभ भेटलेला आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो असं ते सांगतात. म्हणजे त्यांनीही प्रार्थना करतात, मी सगळं चरित्र सांगू शकत नाही, त्यातलं किंचित चरित्र मी तुम्हाला सांगतो म्हणून प्रारंभ करतात. तेव्हा सांगतात, क्वचिदीश्वर देवमेश भूपम खननम पांथजनम विधापयंतम स्वमपि प्रतिचोदयंतमूचे क्रिययानोस कुशलान प्रबोधयेती. तेव्हा ते सांगतात, आम्ही बदरिकाश्रमाला जात असताना तिथे एक ईश्वरदेव नावाचा राजा होता. तो ईश्वरदेव नावाचा राजा काय करत होता तर आपल्या राज्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी येतं, ते पाणी थांबवण्यासाठी एक सरोवर बांधत होता. त्यासाठी सरोवर बांधत असताना भूमी खणायला पाहिजे, भूमीला खोदायला पाहिजे. तेव्हा आपल्या प्रजेला तर ते काम सांगितलं होतं, पण मार्गस्थ जे लोक होते, त्या मार्गावरून जे लोक जात होते त्यांनाही तो खननाचं काम सांगून त्यांच्याकडंही भूमी खनन करून त्यांना पुढे पाठवत होता. त्या मार्गामध्ये श्रीमदाचार्य आणि त्यांचे शिष्य बदरिकाश्रमाला जात असताना त्या मार्गावरून जात असतात. तेव्हा ईश्वरदेव राजा श्रीमदाचार्यांना सांगतो, तुम्ही ह्या मार्गावरून जायचं असेल तर तुम्हाला इथे सरोवरासाठी भूमी खणून तुम्हाला पुढे जावे लागेल असं तो राजा ईश्वरदेव राजा सांगतो श्रीमदाचार्यांना. तेव्हा श्रीमदाचार्य म्हणतात, आम्ही संन्यासी आहेत, आम्हाला पूजा करून देवाचं गुणगान करून देवाची जी गुण आहेत ते सांगून आम्हाला माहिती आहे, पण खननाचं काम आम्ही कधी केलेलं नाही, तर तू आम्हाला खनन करून दाखव असं श्रीमदाचार्य त्या राजाला म्हणतात. तेव्हा तो राजा खणायला चालू करतो. तेव्हा श्रीमदाचार्य मार्गस्थ होऊन पुढे बद्रिकाश्रमाला पोहोचले की काय, तेवढा वेळ तो खणत बसतो. तेव्हा संध्याकाळ झाल्यावर राजाला जो खननाचं काम होतं तो सोडतो. असं कसं केलं म्हणजे श्रीमदाचार्यांचं जे शक्ती आहे, दुसऱ्यांना प्रेरणा देऊन करण्याची शक्ती, म्हणजे दुसऱ्याच्या मनाला पण ते जिंकले आहेत, ह्या गोष्टीवरून आपल्याला कळतं. म्हणजे राजाला प्रेरणा केली, तू खनन करून दाखव म्हणून सांगितलं होतं. फक्त 2 वेळेस खनन करून दाखवून श्रीमदाचार्यांना खनन करायला लावला असता राजा, पण श्रीमदाचार्यांनी त्याच्या मनाला प्रेरणा केली आणि तो खणतच बसला. म्हणजे श्रीमदाचार्य सर्वज्ञ आहेत. श्रीमदाचार्य जे आहेत सगळ्या मनांना जिंकले आहेत. मनोजवम मारुततुल्य वेग म्हणून सांगितलेलं आहे. कारण का श्रीमदाचार्यांचा जो वेग आहे तो मनाच्या पेक्षा श्रेष्ठ वेग आहे, अत्यंत
वेगाने वेग आहे मध्वाचार्यांचा. म्हणून मारुताचा अवतार श्रीमदाचार्य, वायुदेवांचा अवतारच श्रीमदाचार्य, ते जीवोत्तम आहेत, सगळ्या जीवांमध्ये उत्तम आहेत. तर ह्या राजाला प्रेरणा केलेली ही जी गोष्ट आहे ती आश्चर्य करत नाही. कारण का, जे वायुरूप मारुती किंवा मध्वाचार्य आहेत ते अख्ख्या जगाला प्रेरणा करतात. शेष, गरुड, इंद्र, गंधर्व, ऋषी इत्यादी देवतांना प्रेरणा करतात. अशा एका ईश्वरदेव राजाला प्रेरणा करणं हे आश्चर्याची गोष्ट नाही, पण तिथे असलेल्या शिष्यांना ती आश्चर्याची गोष्ट होते. शिष्य ते बघून आश्चर्य होतात. म्हणजे आमच्या गुरुजींचं जे महत्त्व आहे एकदम श्रेष्ठ महत्त्व आहे असं त्यांना कळतं. परत ते नारायण पंडिताचार्यांचं पांडित्य पण इथं दाखवून देतात. एकाच अक्षराचा श्लोक आहे, एकाच अक्षराचा, न जे अक्षर आहे त्या अक्षराचा श्लोक आहे. नाने 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 नानो नूने नेनो नूने नुनुन्नाह नाना नानो नूनम नाने नानून नुन्नुन्नाह. ह्या एका अक्षराच्या श्लोकाने नारायण पंडिताचार्य सांगतात. काय सांगतात तर श्रीमदाचार्य जे आहेत शेषादी देवतांना, महालक्ष्मी आणि भगवंता सोडला तर जगामध्ये, ह्या विश्वामध्ये जेवढी जीवप्राणी आहेत त्यांना सगळ्यांना प्रेरणा देतात. अशा प्रेरणा देणाऱ्या श्रीमन मध्वाचार्यांना ईश्वरदेवाला मनाची प्रेरणा देऊन खनन करण्यासाठी जे प्रेरणा केली, हे प्रेरणा ते मोठं आश्चर्य नाही असं ह्या गोष्टीत सांगतात. परत असंच एकदा श्रीमन मध्वाचार्य संचार करत असताना सांगतात, संचरन्नंचनीय कदाचित विभुर्विष्णुपद्यास्तटं वैष्णवाग्रेसरः प्रापदाप्तैर्निजैरेष शिष्यैर्ऋतस्त्यक्त विश्वप्लवं शास्त्रवातंकतः. म्हणजे श्रीमन मध्वाचार्य गंगा नदीच्या तटी आलेले असतात. गंगा नदीच्या तटी आलेले असताना तिथे गंगा नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याला जायचं असतं. श्रीमन मध्वाचार्यांना जायचं असताना तिथे नाव नसते, बोट म्हणतो आपण, बोट नसते. तेव्हा श्रीमदाचार्य काय करतात तर श्रीमदाचार्य आपल्या शिष्यांना सांगतात, तुम्ही माझं जे वस्त्र आहे त्या वस्त्राला धरा, वस्त्राला एक जण धरा, त्याचा हात एक जण धरा, असेच तुम्ही साखळी करा, हात धरून तुम्ही साखळी करा. मी तुम्हाला ह्या नदीपासून, ह्या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यावर तुम्हाला पोहोचवेन असं श्रीमदाचार्य त्यांच्या शिष्यांना सांगतात. तेव्हा त्यांचे शिष्य एकमेकाचा चेहरा बघायला लागतात. एवढी गंगा नदी, हिचा प्रवाह बघितला तर तिथेच माणसाला चक्कर येते, एवढा तिचा प्रवाह. त्या प्रवाहामध्ये श्रीमदाचार्य आपल्याला घेऊन जातात म्हणतात, म्हणून एकमेकाचा चेहरा बघतात. पण आपले गुरु आहेत, त्यांचं आश्चर्य, त्यांनी केलेले जे कृत्य आहेत ते आपण बघितलेलं आहे, म्हणून गुरुवर विश्वास ठेवून आम्ही चालू म्हणून शिष्य हात पकडतात श्रीमदाचार्यांचा, वस्त्र पकडून एकाला एक साखळी पकडून श्रीमदाचार्य ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर पोहोचतात. पोहोचत असताना किनाऱ्यात, नदीतून दुसऱ्या किनाऱ्यावर बाहेर येत असताना तिथे जे तिकडे तुरुष्क राजाचं राज्य असतं, त्या राज्यामध्ये शत्रूंच्या भयाने ते बोट काढलेले असतात नदीमधल्या. तेव्हा नदीतून श्रीमदाचार्याने येत असताना तिथे जे त्या राजाचे सैन्य असतं ते सैन्य यमदूतासारखं असतं. त्यांचे डोळे बघितले तर लाल यमदूतासारखे असतात ते सैन्य. ते सैन्य म्हणतात, नदीतून येत असलेलं बघताना तेव्हा म्हणतात, वार येत वैरी सुरदोमून मार येत पारगमनात प्राक. काय तर नदीतून बाहेर येत असतानाच त्यांना थांबवा आणि तिथेच मारून टाका असं सैन्याला आदेश देतात. तो मंत्री असतो तिथला त्या यमदूतासारख्या असलेल्या सैन्याला आदेश देतो, त्यांना मारून टाका. नदीच्या
बाहेर येण्याच्या आधीच त्यांना मारून टाका असं सांगितल्यावर तेव्हा सगळे सैनिक मारायसाठी निघतात, नदीकडे निघतात. तेव्हा श्रीमदाचार्य म्हणतात, नजडा जले पतत साहसादहो न भयम ह्यो बहुतया बहुर्जनात भवताम पतिम क्षितिपितिम दिदृक्षवः प्रतियामत केन कलहम चिकीर्षत. तुम्ही जर नदीत आलात तर तुम्हाला संकट होईल, तुमचं सैन्य मरेल. मी तुमचा शत्रू नाही, मी तुमच्या राजाला भेटायला आलेलो आहे असं मध्वाचार्य सांगतात. मी तुमच्या राजाला भेटायला आलेलो आहे असं राजाला सांगितल्यावर, राजाला भेटायला आलेलो आहे असं सांगितल्यावर ते जे यमदूतासारखे जे सैनिक आहेत ते तिथंच थांबतात. श्रीमदाचार्यांचं वर्चस्व आणि हे त्यांचं तेज बघून ते निराकार होतात, निराकार होऊन स्तब्ध होतात. स्तब्ध झाल्यावर इकडे श्रीमदाचार्य निर्विकार चरितोपि परीत क्रूर किंकर सहस्रतयेन सौरजन्नुदल सज्जगदीश सिंहराडिव शृगाल समूहे. जसं हरणांच्या किंवा कोल्ह्याच्या समूहामध्ये सिंह गेल्यावर ते काही करू शकत नाहीत, तसं त्या सैनिकांच्या मध्ये सिंहासारखे असलेले श्रीमन मध्वाचार्य जात असताना, त्याच्या राजाला भेटायला जात असताना त्याचं सैन्य काहीही करू शकलं नाही. निर्विकार होते, ते तसेच थांबलेले होते, काहीही करू शकले नाही. ते फक्त बघत होते. हे सगळा तो राजा बघत होता, बघून आश्चर्य करत होता राजा. तेव्हा श्रीमदाचार्य जाऊन त्या राजाला भेटतात. राजा बाहेर येऊन श्रीमदाचार्यांना बघून आश्चर्य होतं राजाला. तेव्हा श्रीमदाचार्य त्याच्या भाषामध्ये, उर्दू भाषामध्ये त्या राजाला बोलतात. बोलून त्या राजाला आश्चर्य होतं. अशी गंगा नदी, तिचा प्रवाह भयंकर असा प्रवाह, त्यात कोणीही जाऊ शकत नाही. ह्या किनाऱ्याहून दुसऱ्या किनाऱ्यावर कोणीही जाऊ शकत नाही. तशी नदी हे ओलांडून आलेले आहेत आणि माझे यमदूतासारखे सैन्य, ते सैन्य कुणालाही आतमध्ये येऊ देत नाहीत. ह्या सगळ्यांना पार करून श्रीमदाचार्य मला भेटायला आलेले आहेत असं बघून राजाला आश्चर्य होतं. तेव्हा श्रीमदाचार्य त्या राजाला उर्दूमध्ये बोलतात. तेव्हा संवाद होतो. तेव्हा राजा गांभीर्यम धृतमुरवीर्यम आर्यभावम तेजोग्र्यम गिरमपि देश कालयुक्ताम राजास्य स्फुटमुपलभ्य विस्मितोस्मै राज्यार्धम सपदी समर्पयाम बभूव. तेव्हा राजा काय करतो, त्यांचं गांभीर्य बघून, त्यांचं तेज बघून, त्यांचं वीर्य बघून, त्यांची मुखावरचं जे तेज आहे ते बघून आपलं जे अर्ध राज्य आहे त्या श्रीमदाचार्यांना प्रदान करतो. तो आपलं अर्ध राज्य मध्वाचार्यांना देऊन टाकतो. बघा, राजा मारायसाठी आपल्या सैनिकाला ठेवला होता. ते सैनिक मारायला गेले होते, त्यांना निर्विकार करून राजापाशी येऊन राजाला बोलून, राजाला आश्चर्यचकित होऊन राजा अर्ध राज्य श्रीमदाचार्यांना दिला. म्हणजे एवढं श्रीमदाचार्यांचं मोठं चरित्र आहे. फक्त श्रीमदाचार्यांना बघूनच त्याला आनंद झाला. त्यांचं तेज, त्यांचं बोलणं, हे सगळं बघून आपलं राज्याचं अर्धा भाग श्रीमदाचार्याने देऊन टाकला. इथे कळतं आपल्याला श्रीमदाचार्य सर्वज्ञ होते. सर्वज्ञ जर नसले असते तर उर्दू भाषेमध्ये कसे बोलले असते? जर श्रीमदाचार्यच्या ठिकाणी दुसरा कोणी व्यक्ती असला असता तर तो गंगा नदीतून इकडे ओलांडून आलाच नसता. त्यांची शक्ती किती आहे श्रीमदाचार्यांची! सगळ्यात श्रेष्ठ देवता उत्तम आहेत मध्वाचार्य. गंगा नदी जी आहे ती शेवटच्या देवता कक्षामध्ये शेवटची देवता, पुष्कर जो देवता आहे त्याच्यावरच्या कक्षामध्ये गंगा नदी. म्हणजे गंगा नदी ओलांडताना अजिबात त्रास झाला नाही. दुसरा कोणी व्यक्ती असला असता तर तो हे कृत्य केलाच नसता. श्रीमदाचार्य केले आहेत म्हणजे त्यांना सामर्थ्य आहे. उर्दू भाषा पण त्यांना येते. हे ह्याच्यावरून आपल्याला कळतं की श्रीमदाचार्य सर्वज्ञ होते. असंच एकदा परत जात असताना कदाचित चोराणाम निकरमवलोक्याभिपतताम. श्रीमदाचार्य जात असताना, जंगलातून जात असताना जंगलाच्या झाडी मार्गे चोर लपलेले होते. ते श्रीमदाचार्य येत असताना बघून
त्यांच्याकडे काहीतरी सोनं असेल असं त्यांनी मनामध्ये शंका करून त्यांना मारून टाकून त्यांच्याकडे जे धन आहे ते आपण घेऊ असा विचार करतात. तेव्हा श्रीमदाचार्य आपल्या शिष्यांना थांबवतात आणि आपली जी उपरणं असतं त्या उपरण्याची गाठ बांधून टाकतात. टाकल्यावर ते चोर काय करतात, त्या गाठोड्याकडे जातात. गाठोड्याकडे जाऊन भांडण करायला चालू करतात. हे गाठोडा माझा आहे, हे गाठोडा माझा आहे म्हणून भांडण करायला चालू करतात. भांडण करायला चालू करून आपापसातच भांडण करून ते आपापसात एकमेकाला मारून ते तिथे मरून जातात. म्हणजे प्रेरणा कशी केली, आपापसात मारूनच ते मेले. ही श्रीमदाचार्यांची शक्ती, प्रेरणा शक्ती आहे असं त्या श्रीमदाचार्यांची शिष्याने जे बघितलेलं आहे प्रत्यक्ष वृत्तांत ते असं सांगितलं. परत असं जात असताना परत एकदा चोर येतात. चोरी करण्यासाठी चोर येतात. श्रीमदाचार्य जात असताना अन्यत्रच चोरान धन्यप्रवरसो सुरांशत संख्यान प्राप्तां सजिगांसून एकेन तु शिष्येना कुष्ठक्रीटान निस्ताडित युद्धानत्रावैद्राग. असं ते जात असताना चोर येत असताना तेव्हा श्रीमदाचार्य आपल्या शिष्याला सांगतात, तुम्ही स्तब्ध राहा, म्हणजे एकही जण हलू नका तुम्ही, असं श्रीमदाचार्य स्वतःच्या शिष्याला सांगतात. तेव्हा ते चोर काय करतात, यायलेत म्हणून पळत जातात त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना शिवून बघतात तर ती ही प्रतिमा आहे असं त्यांना त्या चोरांना भास होतो. प्रतिमा आपल्या समोर थांबल्या आहेत, हे लोक नाहीत असं त्यांना भास होतो. तेव्हा ते परत निघून जात असताना परत श्रीमदाचार्य चालायला चालू करतात. परत ते चोर मागं वळून बघतात. बघितल्या परत स्तब्ध होतात सगळे शिष्य आणि श्रीमदाचार्य. परत येतात ते परत प्रतिमा असं दिसतं त्यांना आश्चर्य होतं. हे जे आहेत हे मोठे तपस्वी आहेत म्हणून चोर आपल्या स्वतः त्यांना भीती वाटते आणि श्रीमदाचार्यांना शरण करून ते म्हणतात, आम्हाला माफ करा, आम्ही चोरी करण्यासाठी आलो होतो, आम्हाला क्षमा करा म्हणून चोर श्रीमदाचार्यांना विनंती करतात आणि चोर वापस जातात. म्हणजे श्रीमदाचार्यांचं प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काही शिकवतात श्रीमदाचार्य. म्हणजे त्यांचं शक्ती किती आहे हे आपल्याला ते दाखवलं. म्हणजे एखादा व्यक्ती जरी थांबला तरीही श्वासोच्छ्वास तरी घ्यायला पाहिजे, श्वासोच्छ्वास घेण्यासाठी तरी ना खाल्लं पाहिजे. श्वासोच्छ्वास घेताना पोट हलतं आपलं, श्वास आतमध्ये गेला की पोट बाहेर येतं, श्वास बाहेर आला की पोटमध्ये जातं आपलं, ते तरी हल्लेलं कळायला पाहिजे. ते पण कळालं नाही. कारण का, वायू जो आहे, वायूचा अभिमानी देवताच मध्वाचार्य वायुदेव. वायू न दिसता पण त्याची शक्ती आपल्याला कळते. कारण का, वारं आल्यावर आपल्याला कळतं, त्याचा अनुभव होतो. तसं श्रीमदाचार्य यद्यपि सजीव असतानाही प्रतिमा रूपाने त्यांना दिसले, जड रूपाने त्यांना दिसले, असं ते दाखवून सगळे शिष्य आश्चर्याने श्रीमदाचार्यांचा जय जयकार चालू केले. तेव्हा श्रीमदाचार्य बद्रिकाश्रमाला गेलेले असताना तिथे नारायणाला भेटतात, साक्षात लक्ष्मीनारायणाला भेटतात. लक्ष्मीनारायणाला भेटून त्यांना आनंद होतो. आनंद होऊन श्रीमन मध्वाचार्य नारायणाला प्रार्थना करतात, गंगा नदी आहे, मी इथेच राहतो, साक्षात भगवंत माझ्या समोर आहे, भगवंताचं दर्शन होत आहे, मी इथेच राहतो, मी इथून कुठेही जाणार नाही, असं नारायणाला प्रार्थना केल्यावर तेव्हा भगवंत म्हणतो, तुम्ही भूमीवरती जे अवतार केलेला आहे ते अवतार कार्य अजून पूर्ण झालेलं नाही. अवतारी कार्य जे केलेलं आहे ते पूर्ण झालेलं नाही. ते तुम्ही पूर्ण केल्यावरच तुम्हाला आज्ञा भेटेल, तोपर्यंत तुम्हाला आज्ञा नाही. तेव्हा नारायण रूपी भगवंत म्हणतो, तिथं तुम्ही जिथे स्नान कराल तिथे गंगा तुम्हाला येईल, तिथेच गंगा. तुम्ही ज्या नदीमध्ये स्नान कराल तीच गंगा, ज्या सरोवरामध्ये तुम्ही स्नान कराल तीच गंगा. आणि माझं जर सन्निधान पाहिजे असेल तर खाली पडलेली वाळूचे 8 मुष्टी करून त्यांना श्रीमदाचार्यांना देतात.
तेच आताच्या काळामध्ये आपण जे मठामध्ये श्रीमठामध्ये पूजा करत असताना बघतो, व्यासमुष्टी म्हणतो. भगवान वेदव्यासाने दिलेली ती व्यासमुष्टी आहे. तेच म्हणतात, प्रापस नारायणतः शुद्धशिलात्मक प्रतिमा यासुस पद्मा सहितो दोषहित सन्निहित. माझं अत्यंत सन्निधान ह्यात आहे, माझं सन्निधान श्रेष्ठ सन्निधान ह्यात आहे. म्हणजे मी तुम्हाला सोडून कुठेही गेलेलो नाही. ह्या व्यासमुष्टीमध्ये, ह्या मुष्टीमध्ये मी तुमच्यासोबत सतत राहीन, असं भगवंता श्रीमद मध्वाचार्यांना 8 मुष्टी देतो. म्हणजे आत्ताही त्या व्यासमुष्टीमध्ये साक्षात भगवंताचं सन्निधान आहे. त्यामुळे आपण तीर्थ घेतानाही विशेष रूपाने अनुसंधान करायला पाहिजे. साक्षात भगवंताचं तीर्थ जे आहे, श्रीमद मध्वाचार्य रूपी सत्यात्मतीर्थ स्वामीजी आहेत, त्यांच्या अंतर्यामी मध्वाचार्य असून ते साक्षात भगवंताला, प्रत्यक्ष भगवंताला अभिषेक करून तेच तीर्थ आपण स्वीकार करत आहोत, असं आपण तीर्थ घेताना अनुसंधान केलं पाहिजे. ते अनुसंधान केल्यावर आपल्याला श्रेष्ठ पुण्य भेटतं. जे आपण तीर्थ घेताना 10 पट पुण्य भेटायचं, आपल्याला 100 पट पुण्य भेटतं. तसं अनुसंधान आपण करायला पाहिजे. नंतर बद्रिकाश्रमातून श्रीमद मध्वाचार्य वेदव्यासांची आज्ञा घेऊन वापस येतात. तेव्हा वापस येऊन वेदव्यासांनी त्यांना आज्ञा दिलेली असते. श्रीमद महाभारत जे ग्रंथ आहे लिहिलेला, ते एकदम कठीण आहे. साधारण मनुष्यांना तो अर्थ होत नाही. आणि ते अर्थ होण्यासाठी तुम्ही महाभारत तात्पर्याचं तुम्ही रचना करा, अशी त्यांनी आज्ञा केल्यावर महाभारत तात्पर्य निर्णय असा ग्रंथ श्रीमद मध्वाचार्यांनी लिहिला. ते सांगतात, पाराशर्य परतत्व प्रसिद्धी तात्पर्यार्थम परमं भारतस्य. महाभारताचं जे तात्पर्य आहे, ते तात्पर्य रामायणाचं आणि महाभारताचं तात्पर्य त्या महाभारत तात्पर्य निर्णयामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. परत तात्पर्य निर्णयाची रचना केली. रचना करून तेव्हा तीर्थेषु तीर्थेषु च सौख्यतीर्थः क्षेत्रेषु च क्षेत्रविदां वरिष्ठः गोविंदमावंद्य सहानुगोगां गंगां पुनस्तुंगतरंगमाला. तेव्हा परत गंगा नदी जिकडे आपण म्हणजे श्रीमद मध्वाचार्य ज्या ठिकाणाहून जात होते, त्या ठिकाणामध्ये तीर्थ असो किंवा भगवंताचं क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये जाऊन, त्या तीर्थामध्ये जाऊन, तिथे असलेल्या नदीमध्ये जाऊन स्नान वगैरे करून तिथे असलेल्या भगवंताला नमस्कार करूनच ते जात होते. 3ऱ्या सर्गामध्ये सांगतात, नाही हरिं सततम न नमत्यसो न च न पश्यति न अपि न वंदते अभितते विधाय विशेषतः सननु साधू जनान समक्षिक्षेत. म्हणजे श्रीमदाचार्य वासुदेव असतानाही, जात असताना आपल्या आईवडिलांना सोडून त्यांनी उडुपी ठिकाणी गेले, तेव्हा त्यांनी प्रत्येक मंदिराला जाऊन नमस्कार करून, साष्टांग नमस्कार करून भगवंताला नमस्कार करून ते पुढे जात होते. म्हणजे भगवंताला एक क्षणही न सोडता ते नमस्कार करतात. भगवंताला एक क्षणही न सोडता त्या भगवंताचे स्मरण करतात, भगवंताचं कीर्तन करतात श्रीमद मध्वाचार्य, असं आपल्याला दर्शवून येतं. त्यामुळे आपणही भगवंताचं श्रवण, मनन, कीर्तन नित्य केलं पाहिजे. एक क्षणही न सोडता आपण ते केलं पाहिजे. करत असताना परत गंगा नदीच्या काठी येतात. गंगा नदीच्या काठी आल्यावर तेव्हा गंगा नदी जणू रागाला आली होती की काय, असं गंगा नदीचा प्रवाह होता. गेल्या प्रवाहापेक्षा प्रवाह अजून जास्त झाला होता. गंगा नदीला पूर आला होता. तशा पुरामध्ये त्यांचे शिष्य आणि श्रीमदाचार्य किनाऱ्यावरती येतात. आणि किनाऱ्यावरती आल्यावर तेव्हा तिथे परत नाव नसते. तेव्हा श्रीमद मध्वाचार्य आपल्या शिष्यांना सांगतात, तुम्ही इथेच थांबा, मी त्या किनाऱ्यावर जाऊन येतो. मी त्या किनाऱ्यावर जातो आणि तुम्हाला व्यवस्था करतो, तुमच्यासाठी व्यवस्था करतो, असं सांगतात. तेव्हा श्रीमद मध्वाचार्य पूर आलेल्या गंगा नदीवर चालून जातात. पाण्यावरती ह्या किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर ते चालून जातात.
चालून जाऊन दुसऱ्या किनाऱ्यावर ते थांबतात. थांबल्यावर गंगा नदी जात असताना, गंगा नदीवरून दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर त्यांचं जे वस्त्र आहे ते वस्त्र भिजलेलंही नसतं. म्हणजे पदम पशोर्वा विनिता तनूजर तीर्थवा नदीम ताव दीनसत्व अनार्द्र वासाह. म्हणजे त्यांनी जे वस्त्र घातलेले असतात ते अनार्द्र, आर्द्र म्हणजे ओलं, अनार्द्र म्हणजे ओलं नसलेलं. आपण एखाद्या सरोवरामध्ये पाय धुवायला गेलो तरीही आपले पाय ओले होतात, तर तेवढ्या मोठ्या गंगा नदीमध्ये ते गंगा नदीच्या वरून चालून आलं तरीही त्यांचे वस्त्र भिजलेले नसतात. किती आश्चर्याची गोष्ट आहे आपल्यासारख्यांना. तेव्हा ते किनाऱ्यावर पोहोचल्यावर तेव्हा तिथे असलेल्या त्या राजाला सांगतात, आपल्या शिष्यांना सांगतात, माझे शिष्य तिकडे आहेत, त्यांना बोलवण्यासाठी तुम्ही नाव पाठवा. म्हणून सांगितल्यावर प्लवेन शिष्यान निरतारयताम, तेव्हा नावेला त्या किनारी पाठवून आपल्या शिष्यांना ते बोलवून घेतात. अशी श्रीमन मध्वाचार्यांचं चरित्र सांगितलेलं आहे. तेव्हा श्रीमन मध्वाचार्य जात असताना हस्तिनापुरी राजधानी, त्या काळातली जी राजधानी आहे हस्तिनापुरी, प्राप्तस्थसो हस्तिन राजधानी मासानुमासे हसवास योग्यान, म्हणजे चातुर्मास्य संपल्यावर हस्तिनापुरी जी आहे त्या हस्तिनापुरीला जातात. हस्तिनापुरीला गेल्यावर तिथे तिथे आपल्या शिष्यांना सांगतात, इथेच युद्ध झालेलं होतं. तेव्हा आपल्या शिष्यांना सांगतात, इथेच युद्ध झालेलं होतं, ह्या युद्धामध्ये सगळे कौरवांचा संहार इथेच झाला होता असं तेव्हा सांगतात. तेव्हा त्यांचे शिष्य त्यांना परीक्षा करण्यासाठी विचारतात, तुम्ही युद्ध इथं झालं होतं, मी इथं युद्ध केलं असं तुम्ही सांगत आहेत, त्याचा पुरावा काय? म्हणून विचारल्यावर तेव्हा श्रीमन मध्वाचार्य म्हणतात, ती जी जागा आहे तिथे तुम्ही खनन करा. आपल्या शिष्यांना सांगतात, तिथे जी जागा आहे तिथं खनन करा, तिथे तुम्हाला भीमसेनाचा अवतार मी केल्यावर युद्ध करून जे गदा ठेवलेला आहे त्या ठिकाणी आहे असं सांगतात. तेव्हा त्यांचे शिष्य त्या ठिकाणी खनन केल्यावर, भूमीला खनन केल्यावर तिथे त्यांना गदा भेटतो. गदा भेटल्यावर त्या सगळ्या शिष्यांना आश्चर्य होतं. म्हणजे त्या शिष्यांना कळतं की हेच भीमसेनाचे अवतार ह्यांनीच केला होता, हेच हनुमंताचा अवतार आहे, त्यांनीच मध्वाचार्यांचा अवतार घेतलेला आहे असं त्या शिष्यांना तिथे कळतं. यद्यपि हे सगळं आश्चर्य करत असताना त्यांना हे कोणीतरीही श्रेष्ठ महान व्यक्ती आहे ह्याचं ज्ञान होतं त्यांच्या शिष्यांना. पण साक्षात भीम, साक्षात हनुम, साक्षात मध्व हे जे आहे ते वायुदेवांचा अवतार आहेत ते त्यांना तिथे कळून येतं. कळून आल्यावर असंच एका वाराणसीच्या ठिकाणी येतात. काशी, आत्ताच्या काळातली काशी वाराणसी जी आहे त्या काशीला श्रीमद मध्वाचार्य येतात. तेनोपयाथेन कदाचिनाथ वाराणसीं पाप निवारणेन अवादिवाणी बलिनस्व शिष्यान विलोक्य लीला वसरे वलिप्तान. त्या वाराणसीच्या काठी श्रीमन मध्वाचार्य काही दिवस राहतात. तेव्हा तिथे साक्षात गंगा नदी प्राकृत देह देऊन श्रीमन मध्वाचार्यांच्या दर्शनासाठी येते. देवता स्त्री ती श्रीमन मध्वाचार्य प्रवचन देत असताना, पाठ सांगत असताना ती तिथे येते. तेव्हा त्यांचे शिष्य सगळे बघून त्या शिष्यांना आश्चर्य होते. गंगा नदी साक्षात आलेली बघून श्रीमन मध्वाचार्यांना नमस्कार करून मध्वाचार्यांकडून अनुग्रह घेऊन गंगा नदी तिथून जाते असं शिष्य सांगतात. आम्ही प्रत्यक्ष बघितलेली गोष्ट आहे ही असं त्यांचे शिष्य सांगतात. तेव्हा असंच एकदा श्रीमन मध्वाचार्य पाठ झाल्यावर मध्वाचार्यांचे शिष्य जे आहेत ते शिष्य खेळत होते. खेळत असताना तेव्हा ते आपल्या शक्तीचा गर्व त्यांना असतो. मी तुझ्यापेक्षा बलिष्ठ आहे, मी तुझ्यापेक्षा बलिष्ठ आहे, तुझ्यापेक्षा शक्ती मला जास्त आहे असं ते शिष्य परस्पर बोलत होते. खेळत असताना आपलं शक्ती प्रदर्शन करत होते. तेव्हा श्रीमन मध्वाचार्य बघतात आणि श्रीमन मध्वाचार्य आपल्या शिष्याला सांगतात,
काय तर आपण कुस्ती खेळू, आपण सगळे मिळून कुस्ती खेळू. मी एकटा आणि तुम्ही एक एक नाही, सगळेजण तुम्ही यायचं. तुमची जेवढी शक्ती आहे तेवढी शक्तीचं प्रदर्शन तुम्ही माझ्यावर करायचं. गुरु आहे म्हणून तुम्ही लाजू नका, असं श्रीमन मध्वाचार्य स्वतःच्या शिष्याला सांगतात. तेव्हा सगळे शिष्य मिळून श्रीमन मध्वाचार्यांसोबत कुस्ती करतात. तेव्हा मध्वाचार्य 2 हाताने आपल्या शिष्याला गळ्यात टाकतात. 2 हात धरून गळ्यात टाकल्यावर त्या शिष्यांना मेरू पर्वताचा जो भार आहे तो भार त्यांच्या गळ्यावर पडल्या इतका त्रास होत होता. त्यांना एवढा त्रास होत होता. तेव्हा ते शिष्य म्हणले, आम्ही हरलो, आम्हाला सोडा, आम्हाला ह्या बंधनातून मुक्त करा. म्हणून ते शिष्य प्रार्थना केल्यावर श्रीमन मध्वाचार्य सोडतात आणि त्या शिष्यांना आपल्या शक्तीवर जो गर्व आहे तो गर्व त्या शिष्यांना तेव्हा नाश होतो. गर्व नाश करण्यासाठी आणि आपली शक्ती दाखवण्यासाठी श्रीमन मध्वाचार्यांनी केलं, असं आपल्याला ह्या गोष्टीतून कळतं. तेव्हा असंच एकदा एक संन्यासी, इंद्रपुरी नावाचा एक संन्यासी, तो संन्यासी कर्म जे आहे ते कर्माचं पुरुषार्थासाठी कारण आहे. आपण म्हणतो मोक्षासाठी ज्ञान साधन आहे, तो म्हणतो कर्म साधन आहे. सगळ्या तिथल्या विद्वानांना तो हरवून टाकून त्यांच्याकडून जयपत्र घेतलेला असतो. असा तो संन्यासी मध्वाचार्यांकडे वाद करण्यासाठी येतो. मध्वाचार्यांकडे वाद करण्यासाठी आल्यावर तेव्हा मध्वाचार्यांना तो वाद घालतो, मोक्षासाठी कर्म हे श्रेष्ठ आहे, मोक्षासाठी कर्म श्रेष्ठ आहे. तेव्हा श्रीमन मध्वाचार्य म्हणतात, मोक्षासाठी ज्ञान हे श्रेष्ठ आहे. कारण का, तुला कर्म करण्याचं जे ज्ञान आहे, कर्म करायचं असेल तर त्या कर्माचं ज्ञान तुला पाहिजे. तू कर्म करून अपरोक्ष ज्ञान भेटेल तुला, त्या अपरोक्ष ज्ञानानेच तुला मोक्ष भेटेल. कर्म ही मोक्षासाठी योग्य आहे, कर्म ही मोक्षासाठी योग्य आहे. ते कसं तर परंपरा योग्य आहे, पण साक्षात जे मोक्षासाठी कारण आहे ते अपरोक्ष ज्ञानच मोक्षासाठी कारण आहे, असं त्या संन्यासाला सांगून इंद्रपुरी नावाचा जो संन्यासी होता त्या संन्यासांना ते सांगून त्याला हरवून त्याच्याकडून जयपत्र घेतात आणि ज्ञानानेच मोक्ष होतं, किंतु कर्माने मोक्ष होत नाही. अपरोक्ष ज्ञान हेच मोक्षासाठी कारण आहे, असं ते सांगून तिथे असलेले शिष्य त्या शिष्यांना श्रीमद मध्वाचार्यांचं ज्ञान बघून आनंद होतो आणि श्रीमद मध्वाचार्यांचा जय जयकार ते हाकत होते. जय जयकार, श्रीमद मध्वाचार्य की जय हो, असा ते जय जयकार करत होते. असेच मध्वाचार्य एकदा काशीवरून ऋषिकेशला आलेले असतात, हरिद्वार ऋषिकेशला आलेले असतात. तेव्हा एक ब्राह्मण, तेजोमय रूप असलेला ब्राह्मण येऊन श्रीमन मध्वाचार्यांना प्रार्थना करतो, तुम्ही माझ्या घरी भिक्षेला या, असं प्रार्थना करतो. ऋषिकेशामध्ये प्रार्थना करून तो निघून जातो. निघून गेल्यावर तो जो ब्राह्मण असतो तो साक्षात शंकर रुद्रदेवच ब्राह्मणाचा वेश घेऊन तिथे आलेले असतात. ते रुद्रदेव जे आहे, ऋषिकेश जे क्षेत्र आहे ते रुद्रदेवांचं क्षेत्र आहे. ते प्रार्थना करतात. तेव्हा श्रीमन मध्वाचार्य हो म्हणून ते त्यांना सांगतात. तेव्हा रुद्रदेव एका उत्तम अशा ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये 3 वेळेस स्वप्नामध्ये येतात. इथे सगळे देवतांचे गुरु आलेले आहेत, त्यांना तू भिक्षेसाठी बोलव. सगळ्या देवतांचे गुरु आलेले आहेत, त्यांना तू भिक्षेसाठी बोलव, असं त्या ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये येऊन रुद्रदेव सांगितल्यावर तो ब्राह्मण श्रीमन मध्वाचार्याकडे येऊन भिक्षेसाठी यावं म्हणून प्रार्थना करतो. तेव्हा श्रीमन मध्वाचार्य त्याच्या घरी जाऊन भिक्षा स्वीकार करतात. म्हणजे साक्षात रुद्रदेवांच्या घरीच श्रीमन मध्वाचार्य येऊन, रुद्रदेवांच्या प्रार्थनेने श्रीमन मध्वाचार्य येऊन ती भिक्षा स्वीकार करतात. असंच भिक्षा झाल्यावर तिथे अजून एक ब्राह्मण
तिथून नंतर गोवा क्षेत्री श्रीमन मध्वाचार्य जातात. गोवा क्षेत्री गेल्यावर सशंकर पदद्विजोपरुतमाप्य गोवाख्यगाम गरिष्ठ कदलीलसत् दशशती चतुष्कं चरन् पयः कलशपञ्चकत्रिकयुगाभिपूर्णं पपौ अदृष्टगती रप्यभून् नृपनृमंडलैरुद्यतैः. तेव्हा तो जो ब्राह्मण आहे, शंकर नावाचा तो ब्राह्मण होता. तो ब्राह्मण मध्वाचार्यांची परीक्षा करण्यासाठी तो मध्वाचार्यांना भिक्षेला बोलवतो. भिक्षेला बोलवून त्यांचं आदर आतिथ्य वगैरे करतो. आदर आतिथ्य करून त्यांना समृद्ध भिक्षा, पूजा वगैरे झाल्यावर त्यांना भिक्षेसाठी समृद्ध जेवण जे आहे ते जेवण करवतो. नंतर परीक्षेसाठी 4000 केळी आणि 30 घागरी दूध, ओतप्रोत भरलेल्या जे गागरी दुधाने, अशा 30 दुधाच्या गागरी. त्या केळी पण कशा केळी, आपल्या लहान लहान केळी नाही. केरळामध्ये जे केळी भेटतात, आपल्या अर्ध्या हाता इतक्या केळी असतात, त्या आपल्या अर्धा हात्या इतक्या केळी असतात त्या. तशा 4000 केळी मध्वाचार्यांच्या पुढे आणून ठेवतो. पुढे आणून ठेवून आणि 30 घागरी दूध आणून ठेवतो. हे तुम्ही स्वीकार करावं म्हणून त्यांना मध्वाचार्यांच्या परीक्षा करण्यासाठी तो आणून ठेवतो. तेव्हा श्रीमन मध्वाचार्य अनायासेनं त्या केळी खाऊन 30 घागरी दूध पितात. तेव्हा आपल्यासारख्यांनी जेवण करत असताना 2 पोळ्या जास्त खाल्ल्या तर आपल्याला पोट बाहेर निघतं, श्वास करण्यासाठी त्रास होतो, आपल्याला सुस्ती येते. पण श्रीमन मध्वाचार्य 4000 केळी आणि 30 घागरी दूध पिल्यावरही त्यांना काहीही होत नाही. एक प्रकार असतात ते, जसं भोजनाच्या पहिले असतात तसंच भोजनानंतर असतात. भोजनानंतरही एवढं सगळं त्यांनी खाल्लं असलेलं तरीही त्यांना काहीही होत नाही. कारण का, 5व्या सर्गामध्ये आपण ऐकलेलं आहे, अंगुष्ठमात्रं जठरे प्रतिष्ठितम ज्वाज्वल्यमानम ज्वलरागवाग्नो म्हणून सांगितले आहे. त्यांचं जे जाठराग्नी आहे, ती जाठराग्नी अंगुष्ठ मात्रा इतकी आहे. त्या अंगुष्ठ मात्रा इतक्या जी जाठराग्नी आहे, त्या जाठराग्नीमध्ये सगळं भूमंडल ते जाळून टाकू शकतात, इतकी शक्ती त्यांच्याकडे आहे. ज्वाज्वल्यमानो ज्वलराग वाग्नो म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे समस्त भूमंडलाला त्या अग्नीमध्ये, जाठराग्नीमध्ये ते जाळून टाकू शकतात, इतकी शक्ती त्यांच्याकडे आहे. तशा श्रीमन मध्वाचार्यांना 4000 केळी आणि 30 घागरी दुधाने काय होईल, काहीच नाही झालं. तेव्हा श्रीमदाचार्य परत हे आश्चर्यकर जी गोष्ट आहे ती तिथल्या राजाला कळते. हे मोठे योगी आहेत, मोठे संत आहेत. हे जर आपल्या राज्यामध्ये राहिले तर आपलं राज्य अजून उत्तम होईल, आपल्या राज्याला कीर्ती येईल, आपलं राज्य सुखसमृद्ध राहील, सुखाने समृद्धीने आपलं राज्य राहील, आपली प्रजा जी आहे ती अत्यंत आनंदाने राहील. ह्या हेतूने तो श्रीमन मध्वाचार्याकडे येतो आणि त्यांना प्रार्थना करतो, तुम्ही इथेच वास करावा, तुमच्यासाठी मी जी काही गोष्ट पाहिजे ती सगळे मी तुम्हाला आणून देईन, तुम्ही ह्याच राज्यामध्ये वास करा म्हणून तो प्रार्थना करतो. तेव्हा मध्वाचार्य म्हणतात, आम्ही जे आहेत, आम्ही संन्यासी आहेत, आम्ही एकाच जागी राहू नये म्हणून मध्वाचार्य त्या राजाला सांगतात. तेव्हा तो राजा ऐकत नाही राजा. तर काय करतो, मध्वाचार्यांना बंदी करतो. तेव्हा मध्वाचार्यांचे जे शिष्य असते त्यांना बंदी केलेलं नसतं. मध्वाचार्यांच्या शिष्यांना मध्वाचार्य सांगतात, तुम्ही पुढच्या गावी निघा, मी येतो, असं ते त्यांना सांगून पाठवतात. तेव्हा इकडे राजा आपल्या सैनिकाला थांबवून त्यांची निगराणी करण्यासाठी ठेवतो. हे बाहेर कुठेही ह्यांना पाठवू नका असं सांगून ते राजा आपल्या महालामध्ये जातो. तेव्हा श्रीमन मध्वाचार्य त्यांना कोण बंधन करणार, त्यांना कोणीही बंधन करू शकत नाही. भगवंत लक्ष्मी व्यतिरिक्त त्यांना बंधन
कोणीही करू शकत नाही. तेच आपल्याला बंधनातून मुक्त करतात. तशा मध्वाचार्यांना तो राजा बंधन करण्यासाठी प्रयुक्त होतो, ते उद्युक्त होतो. जेव्हा मध्वाचार्य आपल्या योगशक्तीने तिथून निघून जातात पुढच्या तेव्हा त्यांचे शिष्य म्हणतात, मध्वाचार्यांना तर आपल्या गुरूंना तर बांधून ठेवलेलं आहे, ते कसे येतील? हे ते मनामध्ये विचार करत ते दुसऱ्या गावी निघतात. निघत असताना आपल्या मध्वाचार्य आपल्या योगशक्तीने ज्या गावी त्यांना जायचं होतं त्या गावाच्या प्रवेशद्वारामध्ये ते आपल्या शिष्यांची वाट बघत बसलेले असतात. शिष्य ते बघून त्यांना अत्यंत आश्चर्य होतं, खूप आनंद होतो त्यांना. एवढ्या सगळ्या सैनिकांमधून अनायासेनं निघून आले, अनायासेनं निघून आले. तेव्हा हे सगळी वार्ता बघून शिष्यांना खूप आश्चर्य होतं, खूप आनंद होतो. परत असंच एकदा एक राजा श्रीमंत मध्वाचार्य पूजा करत असतात. त्यांचं तेजमय वर्ण बघून त्या राजाला खूप आनंद होतो. ते पूजा करत असताना दार बंद करून पूजा करत असतात. मध्वाचार्य दार बंद करून पूजा करत असतात. पूजा करत असताना तेव्हा तो राजा मध्वाचार्यांना सांगतो, मला जी पूजा आहे ती बघायची आहे. तो मध्वाचार्यांना सांगतो. तेव्हा मध्वाचार्य म्हणतात, ही तू बघू शकत नाहीस. तू जर बघितला तर तुझं मरण होईल, हे निश्चित, असं राजाला सांगतात. तरीही राजा ऐकत नाही. त्या दोन दाराच्या सांधीतून तो मध्ये बघतो. मध्ये बघितल्यावर तर हातात खड्ग घेऊन लाल डोळे असलेला एक मनुष्य, एक क्रूर व्यक्ती तिथे बसलेला असतो. ते बघून राजाला एक भीती होते. भीती एवढी होते की त्याला त्रास व्हायला चालू होतो. तेव्हा तो आपल्या पुरोहितांना बोलून असं असं झालंय म्हणून सांगतो. तेव्हा तो पुरोहित राजाला म्हणतो, तू गुरूंची जी आज्ञा केली होती त्याचं उल्लंघन केलेलं आहेस, उल्लंघन करायला नको होतं. तरीही मी श्रीमदाचार्यांना प्रार्थना करतो. म्हणून पूजा संपल्यावर श्रीमंत मध्वाचार्य बाहेर येतात. बाहेर आल्यावर पुरोहित प्रार्थना करतात. प्रार्थना केल्यावर मध्वाचार्य म्हणतात, तुला आजपासून 6 महिने तुझं आयुष्य आहे, 6 महिने तू जगू शकतोस म्हणून त्याला सांगतात. तेव्हा 6 महिन्यांनी शत्रू येऊन त्याच्या राज्यावर येऊन त्या राजाला मारून टाकतात. ही वार्ता नंतर श्रीमदाचार्यांना कळते, त्यांच्या शिष्यांनाही कळते. परत त्या शिष्यांना आश्चर्य होते. म्हणजे श्रीमदाचार्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट सत्य होते हे शिष्यांच्या मनामध्ये त्यांना आश्चर्याने त्यांना कळालं. त्यांचं मन इतकं भरून आलं, आपले गुरुजी आहेत ते सत्यवादी आहेत. त्या गुरुवर, आपल्या श्रीमंत मध्वाचार्य गुरुवर त्यांना अत्यंत निष्ठा, अत्यंत विश्वास त्यांना अजून निर्माण झाला. प्रत्येका गोष्टीने त्यांच्या मनामध्ये विश्वास येत होता. आपले गुरु असे आहेत, आपले गुरु असे आहेत म्हणून त्यांना खूप आश्चर्य होत होतं. तेव्हा असंच श्रीमदाचार्य एकदा एका गावामध्ये गेलेले असतात. पशुपे नावाचं गाव आहे. त्या पशुपे नावाच्या गावामध्ये गेलेले असताना तिथले जे प्रजा आहे, तिथले जे श्रीमंत मध्वाचार्यांचे शिष्य आहेत, ते शिष्य मध्वाचार्यांना प्रार्थना करतात, तुम्ही आम्हाला गान करून दाखवावं, असं शिष्य प्रार्थना करतात. तेव्हा मध्वाचार्य शास्त्रोक्त रीतीने, अत्यंत उत्तम रीतीने गान करायला चालू करतात. ते गान ऐकून जे तिथली शिष्य आहेत, तिथली शिष्य परंपरा आहे, ते शिष्य परंपरा आनंदाने मग्न होते. एवढंच नाही, बाजू असलेले जे झाडं आहेत त्या झाडांना फळं फुलं सगळे येतात. त्या श्रीमंत मध्वाचार्यांनी गायल्यामुळे हे सगळं त्या वृक्षांनाही येतं, फळं फुलं सगळं येतं. हे अत्यंत उत्तम रीतीने गातात आणि जिथले जे शिष्य आहेत ते शिष्य ऐकून झोपी जातात. तिथून श्रीमंत मध्वाचार्य पुढे निघून जातात. नंतर श्रीमंत मध्वाचार्यांचं एवढं मोठं चरित्र आहे, अजूनही सांगितलं तर कमी आहे, असं शिष्य आपल्या प्रजेला सांगतो.
असं चरित्र ज्यांनी ऐकलं आहे, ज्यांनी सांगितलं आहे, त्यांना तर पुण्य भेटेलच. असं तो शिष्य आपल्या तिथे असलेल्या जे लोकांनी प्रार्थना केली होती त्या प्रार्थना केलेल्या शिष्यांना सांगतो, प्रार्थना केलेल्या लोकांना सांगतो. तिथले लोक त्याला बघून खूप आनंद होतात. तू ह्यांचा शिष्य झालेला आहेस, तुला तुझं मागच्या जन्मीचं पुण्य होतं की काय, आणि त्यांचं दर्शन आम्हाला घडलेलं आहे. आमचं कोणत्या जन्मीचं पुण्य आहे हे माहीत नाही, पण आम्ही धन्य झालेलो आहे, असं तिथली प्रजा आणि ते शिष्य मानून मानून घेतात, असं सांगितलेलं आहे 10व्या सर्गामध्ये. इति श्रीमत् कविकुलतिलक त्रिविक्रम पंडिताचार्य सुत नारायण पंडिताचार्य विरचिते श्रीमत् सुमध्वविजये महाकाव्ये आनंदांगे दशमः सर्गः. ह्यात जे दोष आहेत ते दोष माझे, आणि ह्यात जर श्रीमन मध्वाचार्यांचे जे गुण सांगितलेले आहेत प्रवचनामध्ये, गुण जे आहेत ते माझ्या गुरुजींचे, असं सांगतो. काही गोष्टी मागे पुढे बोलण्यामध्ये झालेल्या असतील तर मला क्षमा करावी, आणि हा जो सांगण्याचा योग मला सत्यात्मसेना ह्या कमिटीने दिलेला आहे. ह्या फेसबुक पेजवर मला लाईव्ह येऊन प्रवचनासाठी जी संधी दिली आहे त्यांनाही मी आभार मानतो, आणि माझे 2 शब्द संपवतो. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता तत्पूजा कर्मचाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्तिस्तत्फलं मह्यं तत्प्रसादः पुनः पुनः कर्मण्यसो हरावेवं विष्णोस्तृप्तिकरः सदा अनेन भावि यत् पुण्यम् अवाप्नोतु गुरुर्मम. श्रीकृष्णार्पणमस्तु.